हॅलो फ्रेंड्स, दिस इज किरण गडम. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की रॅशनल नंबर्स जे आहेत आपले त्याचं आपण डेसिमलमध्ये कन्वर्जन केलं होतं. त्यातले मी काय एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले होते. तर त्यामध्ये पण आपण काय पाहिलं, एक तर टर्मिनेटिंग डेसिमल असतो किंवा नॉन टर्मिनेटिंग डेसिमल असतो. टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे काय, जो भागाकार जो आहे आपला आपला रिमाइंडर 0 येतो म्हणजे तो भागाकार टर्मिनेट होतो, त्याला टर्मिनेटिंग डेसिमल असं म्हणतो. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग म्हणजेच काय, असा एखादा सेट 2 4 असं रिपीट येत असेल तर त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग डेसिमल असं म्हणलं. तर आता काही एक्झाम्पल आपले राहिले होते, मला माहिती तुम्ही सॉल्व केलेच असतील. मी तुम्हाला त्याचे आन्सर्स सांगते. काय होतं आपलं एक्झाम्पल, आपण 2 घेतले होते, तिसरं राहिलं होतं. 9 / 14. तर फ्रेंड्स, तुम्ही जर याचा भागाकार केला तर त्याचा आन्सर अशा प्रकारे येईल. फाइव 7 1 हा 5 म्हणजे या इथपर्यंत आल्यावर त्याच्या पुढे जर तुम्ही भागाकार केला तो रिपीट होत जाईल. हा आहे नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग डेसिमल. चौथं एक्झाम्पल काय होतं, 103 / 5. तर फ्रेंड्स, हे आपले टर्मिनेटिंग डेसिमलमध्ये येईल. काय येईल टर्मिनेटिंग डेसिमलमध्ये, तर ज्यावेळेस आपण कोणत्या पण संख्येला 2ने किंवा 5ने भाग देत असतो त्यावेळेस तो भागाकार तिथेच एंड होत असतो. आता आपण हे एक्झाम्पल पाहूया. 103 / 5 म्हणजेच आपण काय केले, 103 ला डिवाइड केले 5ने. काय येईल, 25 × 100. 3 राहिले खाली, तर 3 ला भाग जात नाही 5 म्हणून आपण डेसिमल घेऊया. खाली 0 30. 5 / 30 काय येईल, 6. 5 6 30. 0 0 झाला आपला रिमाइंडर 0 आणि आपला भागाकार काय येईल, 20 / 6. हा आहे आपला टर्मिनेटिंग डेसिमल. तर आपलं फायनल म्हणजे लास्ट एक्झाम्पल काय आहे, -11 / 13. तर फ्रेंड्स, काय करा तुम्ही, हे मायनस आहे म्हणून कन्फ्यूज होऊ नका. तर मायनस थोड्या वेळासाठी आपण साईडला ठेवू, असं कन्सिडर करू की तिथे मायनस नाहीच आहे. तर 11 / 13 म्हणजेच आपण 11ला डिवाइड केलं 13ने. तर तुम्ही भागाकार केला. आता मी ते तर खूप इझी आहे, मी तुम्हाला ते नाही करून दाखवतो, तुम्हाला मी डायरेक्टली आन्सर सांगते. आन्सर अशा प्रकारे येईल तुमचं 0.846153. आणि पुढे जर भागात गेला तुम्ही तर ही संख्या रिपीट होईल, म्हणजे यावर 12 हा नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग डेसिमल आहे. पण -11 / 13 आहे म्हणून आपला भागाकार पण मायनसमध्येच येणार. मायनस हे आहे तुमच्या फायनल एक्झाम्पलचा आन्सर. तर अशा प्रकारे तुम्ही रॅशनल नंबर्सला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. तर आपलं पुढे काय आहे, तर प्रॅक्टिस सेट 1.4. त्याआधी आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये काय आहे. तर आपण रॅशनल नंबर्स पाहिले, रॅशनल नंबर्सला आपण नंबर लाईनवर शो केलं, त्याचं कन्वर्जन केलं डेसिमलमध्ये, त्याचं कंपॅरिझन सिद्ध केलं. आता पुढे काय, तर इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, तर फ्रेंड्स, ज्यावेळेस तुम्ही एखादी नंबर लाईन बघता तर काय काय असतं नंबर लाईनवर, एका नंबर लाईनवर 0, पॉझिटिव्ह संख्या आणि निगेटिव्ह संख्या अशा असतात. पण त्यावरच आपण रॅशनल नंबर सुद्धा प्लेस केले. रॅशनल नंबर्स म्हणजेच कोणते, समजा 1/3. आता हे इथेच कुठेतरी येईल, असे सुद्धा नंबर लाईनवर आपण प्लेस केले. पण ह्याच नंबर लाईनवर रूटमधल्या संख्या म्हणजे √2 √3 अशा पण संख्या असतात. ह्या कोणत्या संख्या झाल्या, तर इरॅशनल नंबर्स. हे झाले आपले इरॅशनल नंबर्स. तर आपल्याला पाहायचं आहे इरॅशनल नंबर्सच्या नंबर लाईनवर कसं प्लेस करायचं. त्याचे काही रूल्स आहेत, आपण ते पाहूया. तर फ्रेंड्स, तुमच्या प्रॅक्टिस सेटच्या आधी काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे √2चं. ते तुम्हाला नंबर लाईनवर प्लेस करायला सांगितलं. तर आपण पाहूया त्यांनी दिलेल्या रूल्सनुसार कसं प्लेस करायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी काय सांगितलं की एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्या. तर आपण आपल्या स्केलच्या पद्धतीने एक नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ.
ही आहे आपली नंबर लाईन. तर यामध्ये मिडलला 0 असेल आणि इथे 1. तर त्यांनी काय सांगितलं, 0 ला काय डिनोट करतो, ओ जे लेटर आहे ते 0 ला डिनोट करते आणि पॉइंट आपला ए जो आहे तो 1 सेंटीमीटर 1च्या डिस्टन्सवर आहे. म्हणजे 1 म्हणजेच काय, ए असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितले, तर आपल्याला एक लाईन काढायला सांगितली, लाईन एल परपेंडिक्युलर टू ए. म्हणजेच आपण परपेंडिक्युलर लाईन काढायचं शिकलोच. काय करायचं, ए वर हा प्रोट्रॅक्टरचा पॉइंट ठेवून 90 डिग्रीचा अँगल मार्क करून घ्यायचा आणि त्याला जॉईंट करून घ्यायचं. हा झाला आपली परपेंडिक्युलर लाईन. ही लाईन एल. तर काय सांगितलं आपल्याला, टेक अ पॉइंट पी सच दॅट ओ ए इज इक्वल टू ओ पी. तर ओ ए इज इक्वल टू ओ पी येईल असे आपल्याला पी पॉइंट काढून घ्यायचा आहे. कसा काढणार, आपल्या कंपासच्या साहाय्याने घ्या अंतर मग ओ एचं आणि तेवढंच ए वर पॉइंट ठेवून त्या लाईनवर एक चॉक मारून घेतला आपण समजा. तर हे झाले पी. तर आता ओ पीला आपण जॉईन करून घेऊया. तर कसं दिसतोय फ्रेंड्स, हा ट्रायंगल दिसतोय ना. कोणता ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये त्याचं माप किती, 90 डिग्री असतं. हे 90 डिग्री, हा राईट अँगल ट्रायंगल ओ ए पी तयार झाला. पुढे काय करायचं, तर फ्रेंड्स तुम्ही पायथागोरस थेरम शिकलाच असेल. तर काय असतो पायथागोरस थेरम, की ही जी हायपोटेनियस आहे म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिट जी लाईन आहे त्याचा स्क्वेअर हा ओ एचा स्क्वेअर प्लस ओ पीचा स्क्वेअर इक्वल असतो तो. तर काय आहे आपला पायथागोरस थेरम, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ टू साइड्स स्क्वेअर ऑफ टू साइड्स. म्हणजेच काय येतं अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजेच ओ ए स्क्वेअर प्लस ए पी स्क्वेअर. तर फ्रेंड्स आपल्याला ओ ए काय आहे 1 आणि आपण ओ ए नुसारच ओ पी घेतलं म्हणजे ओ पी पण काय झालं 1. म्हणजे 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर काय आहे तो फ्रेंड्स, 1चा स्क्वेअर हा नेहमी 1च असतो. 1 प्लस 1 विच इज इक्वल टू 2. म्हणजेच काय, ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू 2. आता स्क्वेअर रूट करून घेऊया दोन्ही साईडला. मग ओ पी म्हणजेच अंडर रूट 2. ओ पी काय झाला आपला अंडर रूट 2. तर आता आपल्याला अंडर रूट 2 ला नंबर लाईनवर ड्रॉ करायचं आहे. तर कसं करणार, त्याच्या पुढची स्टेप काय आहे, तर काय करायचं फ्रेंड्स, हे जे ओ पीचं डिस्टन्स आहे ना, तर ओवर आपला कंपासचा पॉइंट ठेवून पी पासून नंबर लाईनवर एक आर्क काढून घ्यायची, अशी पूर्ण होल आर्क. हा काय होणार मग, हे डिस्टन्स √2 आहे म्हणजे हे √2 आला आपल्या नंबर लाईनवर √2. आता आपण त्याला क्यू असं नाव दिलं, हे काय आहे क्यू. अशा प्रकारे आपण नंबर लाईनवर पायथागोरस थेरमचा यूज करून इरॅशनल नंबरला प्लेस केलं. तर फ्रेंड्स आपण ज्यावेळेस रॅशनल नंबरला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर त्यावेळेस त्याचे काय आलं, टर्मिनेटिंग डेसिमल यायचा किंवा नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग हा डेसिमल यायचा. पण ज्यावेळेस आपण इरॅशनल नंबरचे डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्जन करू तर त्यावेळेस नेहमी ती संख्या नॉन टर्मिनल आणि नॉन रिकरिंग असेल. हे नेहमी लक्षात ठेवा, नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग डेसिमलच येईल. तर फ्रेंड्स आपला प्रॅक्टिस सेट 1.4
त्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन असा दिलेला आहे की आपल्याला नंबर लाईनवर √2 डिनोट केलेला आहे, तर आपल्याला त्याचा यूज करून खाली आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्या ॲक्टिव्हिटीचा यूज करून √3 नंबर लाईनवर प्लेस करायचं आहे. तर कसं करायचं, तर आता नंबर लाईनवर √2 शो केलेलाच आहे, मी ॲज इट इज राहू दिला. आता आपली ॲक्टिव्हिटी वाचूया. काय आहे, द पॉईंट Q ऑन द नंबर लाईन शोज द नंबर डॅश डॅश असं दिले पुढे. तर आता ह्या नंबर लाईनवर Q पॉईंट काय शो करतो, √2, म्हणजे त्याचा आन्सर काय येईल तिथे, √2. द लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉईंट Q. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे की पॉईंट Q पासून नंबर लाईनवर एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. पॉईंट Q इथे आहे आपला, 90 डिग्रीच्या मेजरवर आपण मार्क करून घेतलं आणि स्केलच्या साहाय्याने ते कनेक्ट करून घेऊ. ही झाली आपली 90 डिग्रीची. तर नेक्स्ट काय सांगितलंय, पॉइंट R इज ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम Q ऑन द लाईन. म्हणजेच काय, जसं कंपासच्या साहाय्याने आपण OA पासून OP काढून घेतलं होतं, तसंच आता सेम OAचं डिस्टन्स ठेवायचं 1 सेंटीमीटरचं, आणि या लाईनवर पण एक पॉईंट देऊन घ्यायचा, तो पॉईंट म्हणजेच R, आणि OR कनेक्ट करून घ्यायचं. हा झाला आपला परत राईट अँगल ट्रायंगल OQR. तर OQR मध्ये पायथागोरस थेरम कसा अप्लाय होईल, तर OR चा स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. तर आपल्याला OQ काय आहे, OQचं डिस्टन्स काढलं ना आपण √2 प्लस QR काय आहे, QR कसा काढला आपण, OAचा डिस्टन्स घेऊन QR काढून घेतला. OAचा डिस्टन्स काय होतं 1, म्हणजेच 1चा स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतात, 2 प्लस 1चा स्क्वेअर काय, ऑब्व्हियसली 1. तर OR स्क्वेअर बरोबर काय येईल, 3, म्हणजेच OR इक्वल टू √3. तर काय आलं आपलं ORचं डिस्टन्स √3. तर परत तसंच ओवर पॉईंट ठेवून R पासून नंबर लाईनवर एक आर्क काढून घ्यायचा. हा जो नंबर लाईनवर पॉईंट मिळेल आपल्याला, तो झाला आपला √3. त्याला C असं नाव देऊ आपण. तर अशा प्रकारे आपण √3 सुद्धा प्लेस केला आपल्या नंबर लाईनवर. तर फ्रेंड्स, आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये अजून काही हे होते पायथागोरस थेरममध्ये, ह्या रिकाम्या जागा दिल्या होत्या, त्या जागी आपण तुम्ही प्रॉपरली भरा. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर याचा. आणि अशा प्रकारे आपल्याला √2 दिला असता, आपण √3 ॲक्टिव्हिटीनुसार प्लेस करून घेतलेला आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर फ्रेंड्स, आपल्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन नंबर 2 काय आहे, शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. म्हणजे √5 आपल्याला नंबर लाईनवर प्लेस करायचा आहे. तर आता पाहूया आपण तो कसा करायचा. तर फ्रेंड्स, आपण स्टार्टिंगपासूनच म्हणजे पहिले जसं सांगितलं होतं तसं 0ला O ने डिनोट केलं आणि 1ला A ने डिनोट केलं. त्याआधी आपल्याला √5 डायरेक्ट प्लेस नाही करता येत, त्याआधी आपल्याला √2, √3, √4 असे प्लेस करावं लागते, त्यानंतर येईल √5. तर कसं करायचं, मागच्यासारखंच की A पॉईंटवरून परपेंडिक्युलर काढून घ्यायची एक,
त्याला जॉईन करायचं. आता पुढे काय सांगितलं होतं मी की OAचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच इथे एक चॉक मारून घ्यायचा, त्याला आपण P पॉइंट देऊया आणि ते O पासून जॉईन करून घ्यायचं. झालं आपला राईट अँगल ट्रायंगल OAP तयार. तर परत पायथागोरस थेरमनुसार OP काय येईल, ह्याचा डिस्टन्स 1 ह्याचा डिस्टन्स 1 म्हणजेच OP √2. आता आपण √2 काढून घेऊया. ओव्हर पॉईंट ठेवून P पासून नंबर लाईनवर एक आर्क काढून घ्यायचा. हा पॉइंट झाला तुमचा √2, त्याला आपण R असं नाव दिलं. तर पुढे आपण √3 काढून घेऊया. काय करायचं, R वर प्रोट्रॅक्टर ठेवून 90 डिग्रीचा अँगल काढून घ्यायचा. सेम त्याला जॉईन करून घ्यायचं. परत OP पासून R वर एक रेष काढून घेतली, त्याला आपण M असं नाव देऊया आणि ती जॉईन करून घेऊया. तर फ्रेंड्स आपला आता ह्यावेळी कोणता ट्रायंगल तयार झाला, ORM. यामध्ये काय येईल, OM स्क्वेअर इज इक्वल टू OR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. तर काय आपलं OR ची व्हॅल्यू √2, √2चा स्क्वेअर प्लस RM कसं घेतलं होतं आपण, या डिस्टन्सने म्हणजेच 1ने, 1चा स्क्वेअर इक्वल टू काय येईल, 2 + 1 3. OM म्हणजे काय येईल, √3. तर आता होईल आपलं √3 प्लेस. ओव्हर पॉइंट धरून M पासून नंबर लाईनवर एक आर्क काढून घेतला. हा झाला आपला √3. ह्याला आपण N असं नाव देऊ. तर पुढे काय करायचं, परत आपल्या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने 90 डिग्री काढून घ्यायचा. N वर ठेवून तो जॉईन करून घेऊ. आणि कंपासच्या सहाय्याने 1 सेंटीमीटर डिस्टन्स. फ्रेंड्स याला आपण X नाव देऊ. तर O पासून ते पण जॉईन करून घेऊया आपण आता. आपला नेक्स्ट राईट अँगल ट्रायंगल कोणतं तयार झालेला आहे, ONX. तर फ्रेंड्स ONX मध्ये काय येईल, तर OX स्क्वेअर इज इक्वल टू ON स्क्वेअर प्लस NX स्क्वेअर. तो ON ची व्हॅल्यू काय आहे, √3. √3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर विच इज इक्वल टू 4 OX स्क्वेअर. मग OX काय येईल, √4. परत कंपासच्या साह्याने
आर्क काढून घेऊया. हा होईल आपला इथे √4. त्याला आपण Q असं नाव देऊया. आता फायनली आपला √5 येईल. कसा काढणार √5? तर √4च्या डिस्टन्सवरून √4च्या पॉईंटवरून आपण 90 डिग्री घेऊया. एक लाईन आणि सेम 1 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवर डी देऊया आपण ह्याला नाव आणि ते पण आपण जॉईन करून घेऊया म्हणजे आपला राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. कोणता झाला राईट अँगल ट्रायंगल आपला? OQD. OQD मध्ये ज्यावेळेस तुम्ही पायथागोरस थेरमनुसार सॉल्व कराल तर ODचा अंतर हे √5 येईल. तर काढून घ्या आता आर्क. ओव्हर पॉईंट ठेवून डी पासून एक आर्क. फ्रेंड्स ह्या इथे येईल आपला √5. ह्याला आपण नाव दिलं E. तर E पॉईंटला आला आपला √5. अशा प्रकारे तुम्ही वाढवत जाऊन √5 नंतर √6 आणि √7. आपलं तिसरं लास्ट एक्झाम्पल तेच आहे की तुम्हाला √7 हे नंबर लाईनवर प्लेस करायचं आहे. तर असंच ज्यावेळेस मी √5 पर्यंत काढलं तर आता परत इथून एक राईट अँगल ट्रायंगल तयार करून तुम्ही √6 काढून घेऊ शकता आर्कच्या मदतीने. तसेच √6 वर परत एक राईट अँगल ट्रायंगल तयार करून √7 काढून घ्या. तर हा अशा प्रकारे आपला रॅशनल आणि इरॅशनल चॅप्टर हा संपतो. तर काय काय पाहिलं आपण ह्या चॅप्टरमध्ये? तर फर्स्ट ऑफ ऑल आपण रॅशनल नंबर्स पाहिले. काय असतात रॅशनल नंबर्स? द नंबर्स इन दी फॉर्म ऑफ m/n and n इज नॉन झिरो. त्याला आपण रॅशनल नंबर्स असं म्हटलं. तर त्यानंतर रॅशनल नंबर्सला आपण नंबर लाईनवर प्लेस केलं प्रॉपर फॉर्म इम्प्रॉपर फॉर्ममध्ये डिवाइड करून. त्यानंतर आपण पाहिलं रॅशनल नंबर्सचं कंपॅरिझन. कोणत्या रूलनुसार की नंबर लाईनवर जी संख्या राईट साईडला असते ती मोठी जाते लेफ्ट साईडपेक्षा. आणि त्यानंतर आपण डेसिमलमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं. त्यामध्ये कोणते 2 टाईप्स आले? टर्मिनेटिंग डेसिमल आणि नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. आणि आपण लास्टली पाहिलं इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर्स म्हणजे कोणते? रूटच्या फॉर्ममधले √2 √3 etc. आणि त्याला आपण नंबर लाईनवर प्लेस केलं. कशा प्रकारे? तर ह्या पद्धतीने. थोडीशी लेंदी प्रोसेस आहे ही पण इझी जाईल. तर अवघड असं काही नाही आहे, फक्त थोडासा वेळ लागेल. प्रॉपरली करा आणि जॉमेट्री हे कन्स्ट्रक्शन करताना नेहमी लीड पेन्सिलचाच यूज करा, पेनीने कधीही नाही करायचं. तर अशा प्रकारे आपला चॅप्टर एंड झाला. आपण नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.